संपूर्ण राज्याला हादरवून सोडणारी घटना घडली ती उरणमध्ये। नवी मुंबईच्या उरण येथील 22 वर्षीय तरुणीची निर्गुण हत्या करण्यात आली। हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाची विटंबना देखील करण्यात आली। यशश्री हिच्या कुटुंबियांकडून तिच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे। आरोपीवर कडक कारवाई व्हावी जेणेकरून अशा घटना पुन्हा घडू नयेत। संशयित आरोपी अनेक वर्ष आपल्या मुलीला नाहक त्रास देत असल्यानं त्याच्या विरोधात 2019ला पोलीस तक्रार देखील दाखल केली होती असं यशश्रीच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आलं। त्यानं केलेलं कृत्य खूप वाईट असून या नराधमाला फाशी मिळावी अशी भावना कुटुंबियांनी व्यक्त केलेली आहे आणि या घडलेल्या प्रकारावरून कुटुंबियांनी अक्षरशः टाहू फोडलाय। आमच्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे अशी भावना देखील यशश्रीच्या कुटुंबियांनी व्यक्त केली आहे। आरोपीवरती लवकरात लवकर आणि कठोर कारवाई करण्यात यावी। त्या मुलीला खूप त्रास द्यायचा म्हणून आम्ही त्याच्यावर पॉस्को गुन्हा दाखल केला। त्रास द्यायचा मॅडम तो तिला त्याच्यावर म्हणजे त्याला हे पण केलं, तिच्या वडिलांनी त्याला हे केलेलं, तर त्याला जे धमकवलेलं म्हणजे त्याला मारलेलं पण पोलिसांकडनं आम्ही नेलेलं, पण तरी तो म्हणजे तिला सतवायचाच। ती तिच्या पप्पांना सांगायची, तिच्या पप्पांनी पुन्हा त्याला सांगितलं की म्हणजे माझ्या मुलीची छेड काढू नको, म्हणजे तो नाही ऐकायचा। ती स्वतः म्हणजे चांगली राहायची, ती शिक्षण करायची, कामाला जायची, पण हा तिला काय टॉर्चर करायचं ते माहिती नाही। ती सतत पप्पाला तिच्या सांगायची, पण ह्याने जे करायचं ते केलं। तिचे जसं तिला मारलंय ना तसं लवकरात लवकर पकडून त्याला फाशीवर ठेवा।